पिंपळनेर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेनं दोन्ही जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखलं। शिवसेनेचे उमेदवार दिलीप नीलकंठ चौरे आणि वसीमा अबिद शेख यांनी अनुक्रमे सर्वसाधारण आणि महिला राखीव जागेवर विजय संपादन केला। या विजयामुळे परिसरात आमदार मंजुळा गावित यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू आहे। नगर परिषदेच्या आवारात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिकार पेंढारकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी सकाळी सुमारे 11 वाजता निकाल जाहीर केला। निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी नगर परिषदेसमोर फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष तसंच विजय उत्सव साजरा केला। सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे दिलीप नीलकंठ चौरे यांनी 734 मते मिळवत विजय मिळवलाय। भाजपाचे उमेदवार संजय सखाराम ठाकरे यांना 725 मते मिळाली असून त्यांचा अवघ्या 9 मतांनी निसटता पराभव झाला। अपक्ष उमेदवार राहुल बहिरम यांना 46 मते तर नोटाला 5 मते मिळाली। महिला राखीव जागेवर शिवसेनेच्या वसीमा अबिद शेख यांनी 765 मते मिळवत विजय मिळवला। भाजपाच्या तैमून नौशाद सय्यद यांना 698 मते मिळाली असून त्यांचा 67 मतांनी पराभव झाला। अपक्ष उमेदवार आशा वाघ यांना 14, वंदना खरे यांना 9, संगीता शिरसाट यांना 11 तर नोटाला 13 मते मिळाली। विजयानंतर गटनेते ज्ञानेश्वर एखंडे, संभाजीराव अहिरराव, नगरसेवक विजय गांगुर्डे, प्रशांत सूर्यवंशी तसेच सतीश पाटील, देवेंद्र कोठावदे, विशाल सोनावणे, संदीप मुसळे, बबलू नेमके, बबलू शेख यांच्यासह शेकडो शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। मतमोजणी आणि निकाल प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। या निकालामुळे पिंपळनेरच्या राजकीय वर्तुळात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा पाहायला मिळाली। आगामी स्थानिक राजकारणावर या विजयाचा परिणाम होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। आज पिंपळनेर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीचा निकाल खऱ्या अर्थानं जनतेने हा विकासाला दिलेलं मत आहे। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी बहुमताने त्यांनी निवडून दिलेले आहेत। म्हणून खऱ्या अर्थानं हा 2 नंबरचाच नव्हे, हा संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये, पिंपळनेर नगर परिषदेमध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं, यांच्या प्रेरणेनं, यांनी जे आम्हाला प्रेरणा दिली आणि पिंपळनेर नगर परिषद करून दिल्यानंतर पिंपळनेर नगर परिषदेमध्ये जी विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामाचा हा खरा विजय आहे। आणि म्हणून वार्ड क्रमांक 2च्या या पोटनिवडणुकीमध्ये दिलीपदादा चौरे आणि वसीमा बी शेख हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या या उमेदवारांचं जे काही त्यांना मतदारांनी जे निवडून दिलेलं आहे, मी मतदारांच्या प्रती या ठिकाणी सर्व मतदारांचं खूप ऋणनिर्देश व्यक्त करतो, त्यांचे आभार देखील मानतो। त्याचप्रमाणे आपल्या पिंपळनेर शहरात, पिंपळनेर नगर परिषदेचे शिवसेनेचे जे 9 नगरसेवक आहेत यांनीसुद्धा कंबर कसून तन मन धनाने सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचले। सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी हे या मतदारांपर्यंत पोहोचले। गेल्या 15 दिवसापासून हे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं मतदारापर्यंत पोहोचून मतदारांना एक त्यांचं मन वळवण्यामध्ये, त्यांना समजून सांगण्यामध्ये त्यांचं मत हे बहुमल मत आज मतपेटीमध्ये बंद करून काल आणि आज त्याचा निकाल लागला। आणि म्हणून या ठिकाणी खास करून मी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते यांचं देखील या ठिकाणी जाहीर आभार मानतो। त्यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने आज शिवसेनेचे या ठिकाणी धनुष्यबाणचे 11 नगरसेवक आज या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये आहेत। आणि म्हणून येत्या काळामध्ये निश्चितपणे विकास कामाला अजून गती देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि शिंदे साहेबांना देखील आम्ही विनंती करू, कारण शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत। जे काही नगर विकास मंत्री कामं, नगर विकासाची कामं, पिंपळनेर नगर परिषदेसाठी विकासाची कामं हे निश्चितपणे आम्ही शिंदे साहेबांकडून मंजूर करून आणू। या पिंपळनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, सुंदर आणि स्वच्छ
हे पिंपळनेर शहर बनवण्यासाठी निश्चितपणे शिंदेसाहेब आम्हाला आशीर्वाद आहेच, ते देखील मदत करणार. पण आम्ही सर्व नगरसेवक आणि आपल्या तालुक्याचे आमदार, शिवसेनेचे आमदार सौभाग्यवती मंजुळा गावित यांचं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कारण त्यांनी देखील या रणधुमाळीमध्ये घराघरापर्यंत जाऊन, गल्ली गल्लीपर्यंत जाऊन मतदानाची प्रचार फेरी काढली, मतं मागण्याची प्रचार फेरी काढली आणि सर्व मतदार राजांनी हा जो कौल दिलेला आहे त्या बाबतीत देखील आम्ही आमदारांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या पिंपळनेर शहराचा विकास या ठिकाणी शिंदेसाहेबांपर्यंत जाऊन पुढील कामाची वाटचाल निश्चितपणे आम्ही जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. पिंपळनेर शहर सुशोभित, सुंदर, स्वच्छ हे करण्यासाठी म्हणजे हे सगळे 11चे 11 नगरसेवक निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार. आणि त्या बाबतीमध्ये सुरू असलेली कामं ही लवकरात लवकर पूर्ण करून या पिंपळनेरला एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, मग ते आरोग्याचं असेल, इतर पाण्याचं असेल, लाईटचं असेल, रस्त्यांचं असेल, या बाबतीमध्ये सुशोभीकरणाचं असेल, या ठिकाणी सर्व दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. आणि निश्चितपणे आमचे शिवसेनेचे हे 11 नगरसेवक निश्चितपणे काम करतील. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी या प्रचाराच्या रणभूमीमध्ये विरोधकांनी त्यांचे मंत्री आणले, आमदार आणले, खासदार आणले, आजीमाजी आणले आणि धनशक्तीचाही खूप वापर केला. पण तरी देखील पिंपळनेरची ही मतदार राजा आणि जनता ही शुद्ध आणि हुशार आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं विकासाला मत दिलेलं आहे. म्हणून मी सर्व जनतेचं, सर्व मतदारांचं, या उमेदवारांच्या वतीनं, दोन्ही उमेदवार आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांचे जाहीर आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला जे निवडून दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रतनलाल सोनावणे, साक्री, पिंपळनेर.